काय हे बाळाजीराव, अहो घोड पाणी पिस्तूवर दम नाही हो तुम्हाला. असं एकट्यानेच फिरायचं नसतं या. आता हे जर सरदारासनी कळालं तर हाजमतच करतील की आमची. चला. आम्ही बी देवाकडे घोडा मागितला, आता आम्हाला बी तुमच्यासारखा घोडा मिळणार. तुबडुक तुबडुक तुबडुक. अहो आमचाच घोडा घ्या की, पण असं पळू नका इकडं तिकडं. नाही नाही, आम्हाला आमचा आमचा हवा, मग आम्ही त्याच्यावर दबडक दबडक करत येणार. चला 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 चला. दुबडुक 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 दुबडुक. अरे काय चिचुक्या, हा मजा आहे कडे बाबा तुझी. तुझं आजा तर लय लाड करतो तुझं. आजा आलं तुमच्या संगत. आता बघ, माझ्याकडे आलं असतं तर माझ्या संकट आलं असतं. आता आलंच नाही, मग कसं काय येत्या. पण आज्या तर वाळेगावलाच गेला होता.
निरोप देऊन लगेच येणार होता परत. हा म्हणजे परत लगेच निघाला असत्याल, पण मला काय बी माहित नाही. तसं मुक्कामाला असलं म्हणजे माझ्याकडेच असतात. आणि बघा तो या चिचुक्याचं कौतुक करतात, माझा चिचुका असा माझा चिचुका तसा. मग आज गेलं कुठं? तुम्हाला काहीच माहिती नाही? नाही बा, म्हणजे सांगावं सांगून निघाला असेल तर कुठेतरी वाटत गाठ पडायला पाहिजे होतं. कुठं जाणार होतं का अजून? नाही, पण तुम्ही परत गेलात की जरा नीट चौकशी करा. हा, वय वय करतो. हा चिचुक्या, तू अजिबात काळजी करू नकोस. हा, आपण शिलेदारांना सांगू, ते आणतील आज्याला शोधून. चल. एवढं सगळं कशा पाय आलंस र? अगं माझी जिम्मेदारी आहे ती. परशान जे केलं असतं तेच मी करतोय. भाजी कुठून आला रे एवढा चांगुलपणा? माणसं चांगली भेटली की येतो आपाप. तुझ्यावर फितूर होण्याचा आरोप करण्याचं धाडसच कसं झालं त्या मुर्दाडांना? माझ्या लेकराला बागत काम करायला लावलं. तशी चूक माझी बी आहे. मीच चुकीचं पाऊल टाकलं आणि तो लोहा निसटला. पण मी त्याला सोडणार नाही. ज्यांच्यामुळे आपला परशा गेला त्या समजानं माझ्या तलवारीचं पाणी पाजणार आहे मी. त्या खेळणीवालीला बी. आणि हा, आता मला पागीत न बदलून पुण्यात नावे आलेल्या व्यापारसाठी अंगरक्षक बनवले. देव पावला जणू. नाहीतरी घोड्याची लीस साफ करायचं तुझ्यासारख्या सैनिकाला शोभतच नव्हतं. मग मावशी काय म्हणते? कधी आणतोस ती लसूण? मला पण पाहिजे बरं का वहिनी लवकर. तुझंच लगीन लावून देणार आधी, नाही तर उगा वहिनी बरोबर भांडत बच्ची. कोण म्हणलं? मी आणि वहिनी मस्त मजा करू, तू काळजी करू नकोस. हा म्हणजे काम दाम सोडून गप्पा आणत बसणार वय. हिच लगीन आधी लावून द्यायला पाहिजे काय मावशी? वडगावला मामाकडे सोयरीक जमल असं वाटतंय. वडगावला मामाकडं? म्हणजे ते जीवाजीराव वय? वैर, अरे हिच्या लग्नासाठी मी कालेश्वराला नवस बोलले होते. आता जमताना दिसतंय बघ. कालेश्वराला नवस? वय म्हणजे सामन्यांचेच नवस पुरी करतो वाटतं कालेश्वर. अरे लई जागृत देवस्थान आहे ते. घरी जाऊन मग आपल्याला कालेश्वराच्या मंदिरात नवस फेडायला जायचंय. चल. अजून कुणाचा नवस पुरा झाला? हा, बाजी दादा, तू कुठला नवस बोललास रे कालेश्वराला? हा, का तुझ्यासाठी अजून कोण बोललं? अगं गाणं बोलली असल. मावशीचा म्हणजे एकच नवस, बाजी दादाचं लगीन. हे काही होत नाही. म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी नवस पुरा झाला असल म्हणून म्हंटल. नाही नाही, मावशीचा नवस पुरा झाला म्हणून म्हणलं, बाकी काय नाही. तू लागली का लगे माझी चेष्टा कराय? अगं कावेरी, हा, आज जाणं आरतीचं ताट घेऊन ये. मी कालेश्वराला जाऊन येते. चला मी अभि येतो तुमच्या संग. नाही म्हणजे तसा सुनसान भाग आहे ना तो. तुझी कामं सोडून तू आमच्यासाठी कशा पायी ताप घेतोस? आपल्या माणसांचा कसला आलाय ताप? अरे तू नवीन कामावर रुजू झालायस ना, मग तिकडे ध्यान दे ना. अरे देवळात कसला आलंय भ्या. अगं पण येतो की मी पण. म्हणजे बाजी दादा तुझं बी कोणीतरी येणार आहे वाटतं नवस पुरा करायला. नाही मी आपलं तुम्हा दोघींना सोबत होईल म्हणून म्हणलं. ठीक आहे जा, पण जरा जपून. हा, मी बी निघतो आता. गानूला सांग मी विचारले म्हणून. वय वय, येऊ का? चल ग मावशी, हा येतो बरं का? हा वय वय ये.
कालेश्वरा, माझ्या कावेरीचं सगळं नीट होऊ दे रे बाबा. लगीन झालं की तुझ्या पायावर आणून घालीन. पाणी 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 कोण आहेस तू? हिरा, काळीच कसं धडधडतंय बघ. मग एवढा धावत पळत का आलास? मग काय करू? चिचुका म्हणला तुला लगेचच्या लगेच बोलवलंय. चेहरा घासता घासता उठलो आणि पळत आलो. कशाला बोलवलंस? मला कालेश्वराच्या मंदिरात जायचं होतं. माझा नवस पूर्ण करायचा आहे मला. हा, तुझा नवस पुरा झाला ही खबर माझ्या पत्तूर बी आली. एवढी घाई काय नवस पुरा करायची? किल्लेदारांची पागेतून सुटका व्हावी म्हणून मी नवस केला होता. आता कालेश्वरानं माझा नवस एवढ्या लवकर पूर्ण केलाय, तर मग तो फेडायला उशीर का करू मी? अगं वय, पण रोजच घराबाहेर पडलं तर बडी बी काय म्हणल? नाही, देवाला जायचंय तर ती काय म्हणणार. चल. मग थांब, मला जरा चेहरा घासून पुसून धुऊ दे. कशाला? तिथे कोण बघायला येणार आहे तुला? या बाया, तुझं आपलं काहीतरी. जा बाई. शबू मामा, तू आता जर लाजत बसणार असशील ना तर बस, मी जाते एकटीच. या बाया, त्या भागात एकटी नग नग. कुठं जायचं चाललंय हिरे? हिचा चोंबडेपणा काय कमी व्हायचा नाही बघ. आता सांगशील का कुठं चाललीस? हिराना नवस केलता बडीबीच्या खोलीतलं बदाम आणि नाणी चोरणारा चोर सापडावा म्हणून, आणि चोर सापडलाय बी. लवकर जाऊन या.
शेवंताला गप्प करायचं चांगलं कारण मिळालंय तुला छबू मामा. चांगलं काय खरं आहे ते कारण. आता कोण उशीर करते तूच बघ आता. नाही नाही, चल लवकर. चल. अरे बाबा, कोण आहेस तू? आणि किती हाल झाले तुझं? ए बाबा, असं नाही खायचं. हे बघ, हे घे, हे घे. तू पण सैनिक आहेस वाटतं. पुन्हा संकट लढाई केलीस. या जखमांवर ना घाण राहिली ना तर जखमाची गळत्यात आल्या होतील त्याच्यात. अरे सावकाश सावकाश पे. अरे जखमांवर पडते पाणी. अरे तुझी आई असती तर तिनं बी असंच केलं असतं. दे. अरे अरे लेकरा ऐक माझं. दुखते. आता बरं वाटेल बघ. तुझ्या एवढाच माझा बी पोरगा होता. कामगिरी बजावताना कामी आला.